महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। नमस्कार। अखेर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आली आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट 5000 रुपये। मित्रांनो, जुलै आणि जून महिन्याचा एकत्रितपणे हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचे देखील आणि मित्रांनो अशाच प्रकारे रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणीचा हप्ता आता 2100 रुपये करण्यास मंजुरी। शासनाचा सगळ्यात मोठा निर्णय आणि आता फक्त तुम्हाला 2100 रुपये करण्यासाठी हा एक फॉर्म भरायचा आहे आणि त्या ऑनलाईनवरती फॉर्म भरून तुम्ही जेव्हा जमा कराल तेव्हा तुम्हाला अजून 600 रुपये म्हणजे 1500 रुपये अधिक 600 असे 2100 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येण्याचा मार्ग मोकळा। आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वच महिलांसाठी हा अभूतपूर्व ऐतिहासिक विषय झाला आणि सगळीकडेच जल्लोष सुरू झाला। तेव्हा तुम्हाला नेमकं काय आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित हप्ते कुणाकुणाला मिळणार आहे, किती मिळणार, त्याचवेळी 2100 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि रक्षाबंधनाचं गिफ्ट किती आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या 3 महत्त्वाच्या बातम्या आता लाडक्या बहिणींसाठी आपण देत आहोत। राज्यात लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सगळ्यात मोठी यशस्वी योजना म्हणून राबवली जात आहे। मात्र सरकारला खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याने सरकार आता लाडक्या बहिणींची नावं या ना त्या कारणाने कमी करत आहे। राज्यामध्ये KYC केली नसलेल्या आणि ज्यांच्या घरी गाडी वगैरे 4 व्हीलर आहे अशा महिलांची नावं आता लाडकी बहीण या योजनेतून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि जवळजवळ 92 लाख महिलांची खाती गोठवण्यात आली, त्यांचे पैसे बंद करण्यात आले। सरकारने ही योजना लागू केली। या योजनेसाठी सरकारकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देखील होता, मात्र सरकार सर्वसामान्य लोकांना जगू देणार नाही अशा प्रकारची टीका लाडक्या बहिणींनी केली। जवळजवळ 90 ते 92 लाख महिलांचे पैसे बंद झाल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे। कारण निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र सरकारने आपलं मत नोंदवलं होतं की जेव्हा निवडणुका होतील, निवडणुका झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही 2100 रुपये हप्ता वाढवून देऊ। सुरुवातीला आता बऱ्याच महिलांना 1500 रुपये येतात, त्यामध्ये अजून 600 रुपयांची वाढ केल्यास महिलांना 2100 रुपये हप्ता होणार असून त्याबद्दल आता सरकारने नवीन अपडेट सगळ्यांसमोर मांडली आहे। आता ही 1500 रुपयांची अडचण सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, परंतु 2100 रुपये जर केले तर सरकारला मात्र महाराष्ट्रामध्ये शांत आणि अतिशय चांगल्या प्रकारची झोप येईल, कोणीही सरकारला काही बोलणार नाही। महिलांसाठी जर सरकारने 2100 रुपये केले तर मात्र महिला पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागेच राहतील, त्यांनाच मतदान करतील असं भाजपला वाटतंय। त्यामुळे भाजपा अजून बऱ्याच दिवस झाले की या योजनेचा लाभ मिळत आहे, परंतु निवडणुका येण्याच्या तोंडावरतीही हा लाभ देणार होते। आता मात्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाचं जंगी स्वागत करण्यात आले आणि या स्वागतामुळे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींना मात्र लॉटरी लागली आहे। आता रक्षाबंधनाचं देखील गिफ्ट तुम्हाला मिळतं आहे, त्याचवेळी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित देखील तुम्हाला पैसा मिळतो आहे, म्हणजे तुमच्या खात्यावर तब्बल 10,000 रुपये एकाच महिन्यामध्ये देण्याची सरकारने आता किमया सुरू केली आहे। ही किमया प्रचंड मोठी असून सरकार आता तुमच्या बँक खात्यावरती पैसे देण्यासाठी नेमका तुम्हाला कोणता एक अर्ज करायचा, तो अर्ज कुठे करायचा आहे हे देखील आपण सुरुवातीला जाणून घेऊया। अगोदर बघूया की महाराष्ट्र राज्यातील किती महिलांच्या बँक खात्यावरती येणार आहेत जुलै आणि ऑगस्टचे पैसे। तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असे मिळून तुम्हाला 3000 रुपये या 2 महिन्याचे तुमच्या अकाउंटवरती येतील आणि अकाउंटवरती टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिती तटकरे यांनी दिल्यामुळे उद्या रात्रीपर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील असं सरकारने देखील स्पष्ट केले आणि आपण देखील ब्रेकिंग न्यूज सर्वांसाठीच देत आहोत।
तेव्हा या ब्रेकिंग न्यूजमध्ये तुम्हाला 3,000 रुपये 2 महिन्याचे, त्यानंतर सरकार तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट देणार आहे. रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला 2,000 रुपये ओवाळणी देण्याचा सरकारचा नवीन प्लॅन आता समोर आला आहे. राज्यातील जवळजवळ 2 कोटी महिलांच्या बँक खात्यावरती या रक्षाबंधनाला ओवाळणी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील जवळजवळ सगळ्याच महिलांच्या बंधनाची ओवाळणी म्हणून हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील. सरकारने देखील स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 2 ते 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यावरती रक्षाबंधनाचे 3,000 रुपये असे मिळून झाले 6,000 रुपये हे तर तुमच्या बँक खात्यावर जमा होतीलच, परंतु आता मात्र सरकारने नवीन एक योजना आणली असून त्या योजनेच्या पाठीमागे तुम्हाला सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद दिला जाणार आहे. मित्रांनो, 2100 रुपयाची घोषणा हवेत विरली. सरकार आता काही 2100 रुपये देत नाही अशा प्रकारची टीका या सरकारवरती वारंवार केली गेली होती. 1500 रुपयेच यांना देता येत नाही आणि 2100 रुपये कधी करणार या सरकारवरती टीका केली गेली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोनही महत्त्वाच्या नेत्यावरती टीका केली गेली, परंतु या नेत्यांनी आपल्या कामातून दरवेळी आपलं काम दाखवलं आणि आपल्या कामातून सगळ्या जनतेला आपला धडा शिकवला आहे. तेव्हा आता देखील ही सगळ्यात मोठी अपडेट असून महाराष्ट्रातल्या या सगळ्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाचे आदेश थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. आता 2100 रुपये करायचे की 1500 रुपये? महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या वेळी राज्यातील सगळ्याच महिलांसाठी 2100 रुपयाची घोषणा केली होती. आम्ही जेव्हा निवडून येईल तेव्हा प्रत्येक महिलेला 2100 रुपये देणार असं सरकारने जाहीर केले होते. मात्र सरकारने 1500 रुपयेच दिले. मग सरकार इथं तोंडावर पडलं. मग आता आपण महिलांसाठी पैसे वाढवायचे का? सरकारचा मोठा नियम समोर आला. सरकारने त्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली मित्रांनो, आणि पावलं देखील तशी उचलली गेली. ज्या पावलांच्या पाठीमागं सगळ्यात मोठी ताकद होती ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, देवेंद्र फडणवीस यांची. त्यांनी सुरू केलं. राज्यातील जवळजवळ महिलांच्या 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यावरती आता जुलै ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये जमा होतील. म्हणजेच ते 6 आणि हे 3 9 ते 10,000 रुपयापर्यंत पैसे या एकाच महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत. हा महाराष्ट्र राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदाच महिलांच्या सरसकट 10,000 रुपये देण्याचा सरकारने प्लॅन केला होता. तो प्लॅन अगदी यशस्वी झाला आहे आणि तुम्हाला ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे पैसे, त्यानंतर आत्ताचे पैसे असे मिळून 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती सरकार देत आहे. लाडक्या बहिणींसाठी याच्यापेक्षा मोठा मास्टर स्ट्रोक कधी नसेल. तेव्हा सरकारचं देखील हे लाडक्या बहिणींनी अभिनंदन केलं आहे. अशाच प्रकारच्या योजना सरकार वारंवार तुमच्या पुढे आणणार असल्याचं सरकारने देखील स्पष्ट केलं आहे. तुमचे पैसे तुम्ही चेक करून घ्या, आलेत.